स्थानिक शासकीय औद्योगिक संस्था सावनेर येथे विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाऐवजी झोपण्याचे प्रशिक्षण येथील शिक्षक देते की काय असे मोठे प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे। तासिकेच्या वेळावर शिक्षक महोदय हॉस्टेलमध्ये ताणून झोपत असल्याने तालुक्यातील मुख्यालय असलेले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकविला जाणे गरजेचे असते, ज्यामध्ये विद्यार्थी निपुण व पास होऊन स्वतःचा व्यवसाय करतात व खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात आणि काही विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी सुद्धा तयारी करतात। पण प्रशिक्षणाच्या नावाखाली शिक्षक खुद्द ताणून झोपा काढत फुकटचा पगार गिळंकृत करत असलेले शिक्षक काय विद्यार्थ्यांचे भविष्य तयार करणार? अशाने अपंग स्किल इंडिया तयार होऊन मुलांसोबत त्यांच्या पालकांचे सुद्धा भविष्य उद्ध्वस्त नक्कीच होईल। सातत्याने घडत असलेल्या या प्रकाराची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी तोंडी व लेखी केली असता प्राचार्य यांच्याकडून कुठलीच दखल न घेता उलट उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। तब्येत बिघडली असावी म्हणून झोपले असतील, यातून येथील विद्यार्थ्यांमध्ये प्राचार्य व अशा शिक्षकांबद्दल तीव्र नाराजी व रोष पाहायला मिळाला। आमचे प्रशिक्षण व आमचे भविष्य यासाठी न्यायाची मागणी विद्यार्थ्यांनी केली असता त्यांना चक्क कमी गुण लेखणे, नापास करणे, कोणत्याही कंपनीत नोकरी न लागू देण्याचे दंभ भरत त्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारे शिक्षक व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले प्राचार्य यांच्यावर वेळीच योग्य कारवाई होणे गरजेचे नाही का, असा सवाल पालक वर्गातून होत आहे। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथे सुरू असलेला सावळा गोंधळ तसेच विद्यार्थ्यांना होत असलेल्या मानसिक त्रासापासून मुक्तता व्हावी याकरिता तेथील विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच क्षेत्राचे आमदार यांना निवेदन सादर करून न्याय मागितला आहे। हे विशेष महान्यूज 7 करिता किशोर ढोंडेले, सावनेर।